आपल्या अनुपस्थितीत तणावाचं कारण बनतं. कारण जर मृत्यूपत्र नसेल तर संपत्तीचं वाटप तुमच्या इच्छेनुसार होत नाही, तर ते होतं कायद्यानुसार. आणि तो कायदा तुमच्या धर्मानुसार लागू होतो. म्हणजेच तुम्ही काय इच्छित होता यापेक्षा महत्त्वाचं ठरतं कायदा काय सांगतो. याच ठिकाणी इस्टेट प्लॅनिंगची गरज निर्माण होते. इस्टेट प्लॅनिंग म्हणजे आपल्या संपत्तीचं नियोजन. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी, हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरु किल्ली. अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्ली सीझन 3 मध्ये आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. आणि त्यांची स्पेशालिटी म्हणजे ते विल आणि सक्सेसशील ही त्यांची स्पेशालिटी आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच्याबद्दल तर आपण ते काय करतात आणि विल सक्सेशनचे बेनिफिट्स काय याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत थोडंफार. पण त्याच्याबरोबर त्यांची एक मेजर खासियत अशी आहे की ते तुम्हाला विल करण्याकरता सांगत असताना विल ह्या संकल्पनेचा त्यांचा अभ्यास इतका मोठा आहे की त्यांच्याकडे रिनाऊंड लोकांच्या विल्सची लायब्ररी असल्यासारखं आहे. आणि आपण त्याच्याबद्दल पहिल्यांदा बोलणार आहोत. सो नमस्कार महेंद्रजी. नमस्कार मॅडम. वेलकम टू यशाची गुरुकिल्ली. थँक्यू सो मच. या तर आता मला एक सांगा तुम्ही की तुम्ही मुळामध्ये लीगल प्रॅक्टिस कधी सुरू केली आणि सुरुवातीपासून फक्त विल एवढाच फोकस केला का आधी थोडे दिवस रेग्युलर प्रॅक्टिस केली आणि मग ह्याच्यामध्ये आला? ऍक्च्युली मी लीगल प्रॅक्टिस प्रॉपर्टी बिझनेस बरोबर चालू केली. हा. म्हणजे माझा स्वतःचा लेआउट्स वगैरे लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय होता. हा. मग त्याच्यासाठी लीगल डिपेंडन्स बाहेर न ठेवण्यापेक्षा मी स्वतःच लॉच्या फील्डमध्ये असल्यामुळे मग मी तिथून सुरुवात केली. म्हणजे ज्याला आपण प्रॉपर्टीचं टायटल, कोणाकडून प्रॉपर्टी कशी आली आणि आता त्याचं स्टेटस काय आहे, ती विक्री करण्यासारखी प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्यात कोणते दोष आहेत, ह्या दृष्टीने मी माझ्या प्रॉपर्टीचा टायटल सर्च एवढ्या अगदी लिमिटेड अँगलनी मी हे काम चालू केलं. हे करता करता 2018ला मला असं जाणवलं की एक लेख मी वाचला होता. क्वाईट इंटरेस्टिंग फिगर्स. म्हणजे आता आपण प्रत्येक जण व्यवसाय करत असतो, नोकरी करत असतो, मेहनत करत असतो आणि पैसे साचवून ठेवत असतो. साचवलेले पैसे त्याला तर काहीच कामाचे नसतात, ते काही स्वर्गात ट्रान्सफर होत नाहीत. मग आपण तरी ते पैसे का साचवतो? बट नॅचरल पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी, म्हणजे त्या आपल्या नंतरच्या आपल्या वारसांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण ते करत असतो. तर एक आर्टिकल मी वाचलं की इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये, म्हणजे त्याच्यात बँका आल्या, बाकी इन्व्हेस्टमेंट्स आल्या, इन्शुरन्स आले, त्याच्यात अनक्लेम्ड मनी म्हणजे जो कोणी त्याच्यात नॉमिनेशन्स लागलेली नाहीत आणि याचे कोण वारस आहेत हे त्या इन्स्टिट्यूशनला किंवा बँकेला किंवा सरकारला माहितीच नाही. अशी अमाऊंट किती असावी? किती? 78,314 करोड रुपये. 78,314 करोड रुपये. 78,314 कोटी रुपये. येस. बापरे. म्हणजे
ही फिगर थोडक्यात सांगायची तर ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी 3 लाख करोड एक्सपेक्टेड होते. त्याच्या 25% रक्कम बँकांमध्ये अशी पडली आहे की जी कोणाची आहे हेच माहिती. अरे बापरे. आता बघा हे किती सरप्राइझिंग आहे हा. की रस्त्यात 1 रुपयाचं नाणं पडलं तरी ट्रॅफिकमध्ये लोक जीव धोक्यात घालून ते नाणं उचलायला जातात हो. आणि स्वतःची लाखो रुपयाच्या इतर बँकांमध्ये किंवा कुठे पडलेले असतील त्याबद्दल ते किती निष्काळजी असतात. हम्म. म्हणजे आणि मग त्याच्यानंतर काय होतं, मग कायद्याचा रोल येतो. म्हणजे जर एखाद्या माणसाने त्याच्या मृत्यूनंतर त्याचे इस्टेट, आता इस्टेटमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आली, पैसे आले, दागदागिने आले, प्रॉपर्टीज आले, जे काय ते हे त्याच्या मृत्यूनंतर कोणाला किती प्रमाणात मिळावं हे जर त्यांनी लिहून ठेवलं नसेल, म्हणजे त्या कायदेशीर फॉर्मॅटमध्ये ज्याला आपण हक्कपत्र म्हणतो ते जर लिहून ठेवलं नसेल, मग मात्र काय होतं की जेवढे वारस असतील त्या वारसांमध्ये त्याची समान विभागणी होते. हो. मग ती आता समान विभागणी करताना ते वारस तेवढेच आहेत हे कसं सिद्ध करणार. म्हणजे एखाद्या माणसाला एकच मुलगा आहे तर तो दुसरा म्हणजे जो क्लेम करतोय त्याला भाऊ असेलही तो लपवत कशावरून देईल. हा. मग अशा वेळी अनेक केसेसमध्ये सक्सेशन सर्टिफिकेट, सक्सेशन हा. म्हणजे वारसाचं प्रमाणपत्र, हा. हे कुठे मिळतं, हे कोर्टात जावं लागतं. मग तसं ते केल्यानंतर लोकांनाही त्रास होतो, ज्यांचे पैसे मिळाला त्यांना त्रास होतो. अशा हा. गोष्टी लक्षात आल्यानंतर मला हे जाणवलं की खूप कमी लोक या बाबतीत सजग आहेत. मग त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे या भावनेतून लीगल शील्ड आणि या सगळ्या संकल्पनेचा जन्म झाला. ओके. दॅट्स अमेझिंग. म्हणजे लोकांनी आयुष्यभरात जे कमावलंय किंवा आपल्याकडे त्यांच्याकडे जे वारसा हक्काने आलेलं आहे ते पुढच्या पिढीला जाताना नीटपणाने जावं आणि पुढच्या पिढीकडे जावं याची काळजी लोकांनी घ्यावी हा तुम्ही प्रयत्न करता. शुड बी. अगदी बरोबर. आणि मला वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही मला हेही सांगितलं की तुमच्याकडे अगदी आईन्स्टाईन पासून सगळ्यांची विल आहेत. हा, आता याच्यात कायद्यात शिकवलं असं जातं की रोमन लोकांनी विल्सला सुरुवात केली. कोणी? रोमन लोकांनी, रोम, हा, रोमन ग्रीक लोक. लोकांनी. हा, आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांनी त्याचं कायद्यांमध्ये रूपांतर केलं. ओके. हा, हे एक जनरल अंडरस्टँडिंग आहे. हा. याचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की असं नाहीये. ह्या विल्सचा जो इतिहास आहे त्याला 4,500 वर्षाचा इतिहास आहे. उर नम्मू म्हणून इराकचा शासक होता. कोण? उर नम्मू म्हणून इराकचा शासक होता, राजा होता. हा. हा. आणि मग त्यांनी त्यावेळी म्हणजे 4,500 वर्षापूर्वी त्यांनी लॉ कोड्स बनवली. ओके. आणि मग संपत्ती हस्तांतरण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याचा पहिले लिगल जर कुठल्याही स्वरूपाचं काही डॉक्युमेंटेशन असेल तर ते 4,500 वर्षापूर्वीपासून आहे. आणि त्यांनी आता ते दगडात कोरलेलं आहे. हो, आणि इराकमध्ये आजही ते बऱ्यापैकी सुस्थितीत जतन करून ठेवलेलं आहे. अरे वा, खूप छान. मग मला सांगा, तसं आपल्याकडे जे काही कौटिल्य नीती किंवा आपल्या ज्या ह्यांच्यामध्ये न्यायसूत्र किंवा वैशेषिक सूत्र ही जी सगळी आहेत ह्यांच्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत का? आपल्याकडे कसं होतं की ज्येष्ठ पुत्र जो आहे तो सगळे अधिकार धारण करेल असं एक मेन्शन केलं गेलं.
तर त्यामुळे असं झालं की मृत्यूपत्र किंवा या वारसा हक्कांच्या बाबतीत हा जो मोठा मुलगा आहे हा त्या मोठ्या मुलालाच सगळं मिळायचं. हा शेतीपासनं म्हणजे अगदी तुम्ही राजे महाराजे जरी बघितले असेल तर गादीवर बसायचा मान हा हा ज्येष्ठ पुत्रालाच असायचा. होय म्हणजे अगदी उदाहरणातच जायचं असेल तर दारा शुकोचा हक्क असताना त्याची हत्या झाली आणि नंतर औरंगजेब गादीवरती आला. नाही कळलं नाही. दारा शुको म्हणजे शहाजहानचा मुलगा जो होता हा 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 ज्येष्ठ मुलगा दारा शुको होता. हो त्याच्याकडे सत्ता यायला पाहिजे होती पण त्याची हत्या करून हा. औरंगजेब गादीवरती बसला. हो हो म्हणजे थोडक्यात काय की जो ज्येष्ठ मुलगा असायचा त्याला सत्ता स्थापनेचा एक निसर्गदत्त अधिकार आपल्याकडे होता. हा. त्याच्यामुळे विल्स किंवा समान विभागणी हे हा. आपल्याकडे कधीच झालं नाही. ओके हा म्हणजे आपल्या संस्कृतीत ते नव्हतं किंवा ते अंतर्भूत केलं गेलं नाही. आणि मग मोठा मुलगा वडिलांनंतर तो वडिलांच्या जागी असायचा हा आणि मग तो त्या कुटुंबाची काळजी घ्यायचा हा हे अझम्पशन झालं. म्हणजे मुळामध्ये ती एक जॉईंट फॅमिली आणि हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली आणि त्याचा फॅमिली हेड एवढीच कल्पना होती आपल्याकडे. अगदी बरोबर. प्रत्येकाची वेगळी वेगळी संपत्ती ही कल्पनाच आपल्याकडे मान्य नव्हती. जे आहे ते सगळ्यांनी वाटून खायचं. बरोबर आहे. हं. आणि त्यातही विवाहित स्त्री जी असायची म्हणजे मुलीचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या घरी गेली की तिचे वडिलांच्या मिळकतीतले हक्क संपुष्टात येतात हो असं गृहीत धरलं गेलं. हा मग ती त्या घरात गेली म्हणून तिकडचे हक्क तिला मिळाले पण इकडचे नाही असं. हो हं. पण तिथेही पण जर समजा तिचा पती ज्येष्ठ नसेल धाकटा भाऊ असेल तर तिला तिथेही तसा डायरेक्ट अधिकार मिळतच नव्हता. बरोबर म्हणजे हे आपल्याकडचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने केलं गेलं. हा हा व्हेरज सरप्राइझिंगली अरिस्टॉटलचं विल आहे माझ्याकडे. ओके सगळ्यात जुनं म्हणजे 2350 वर्षापूर्वीच. हो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या म्हणजे आधी बिफोर खूप आधी हा हा तर त्याच्या आधी त्यांनी विल बनवलेलं होतं. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये थोर विचारवंत होते ते आणि त्याचा त्याच्या खुणा त्यांच्या त्या मृत्यूपत्रात पण दिसून येतात. पण इंटरेस्टिंग होईल त्यांचं की त्यांच्याकडे गुलाम होते काही. आता त्यावेळी गुलाम ही परंपराच होती. त्या काळी गुलाम असायचे. हो हा तर त्यांनी गुलामांना मौल्यवान वस्तू त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे भेट दिल्या आणि काही गुलामांना त्यांनी फ्री करून टाकलं त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे. अच्छा हो म्हणजे आज 2500 वर्षापूर्वी इट्स क्वाईट अ रिमार्केबल थिंग. नक्कीच आणि पहिली गोष्ट मृत्यूपत्र बनवणं ही दॅट इटसेल्फ एक रिमार्केबल गोष्ट आहे. आणि सजगता कायद्याच्या बाबतची आणि आपल्यानंतर स्पष्टता असावी, कन्फ्युजन असू नये. मेन काय होतं लोकांना वाटतं आजही आपण असं म्हणतो प्रॉपर्टीमुळे वाद झाले. त्या माणसाच्या प्रॉपर्टीमुळे वाद झाले तसं नाही होत. प्रॉपर्टी पेक्षा क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन निर्माण होतं. त्या कन्फ्युजनमुळे वाद निर्माण होतो. म्हणून ती मृत्यूपत्राद्वारे आपण जर ते नीट नेटक्या पद्धतीने लिहून ठेवलं, क्लॅरिटी त्याला दिली तर वाद होण्याची शक्यता खूप कमी होत. ट्रू. म्हणजे थोडक्यामध्ये लोक लोभी असतात म्हणून कोर्टामध्ये प्रॉपर्टी करता भांडतात हा जो समज आहे
तो लोभ किंवा नाकर्ते पण लोकांचं हे नसून त्यांच्या पूर्वजांनी त्या प्रॉपर्टीचं काय करायचं याच्याबद्दल स्पष्टता दाखवलेली नाहीये, म्हणून ते झालेलं आहे. अगदी नेमक्या शब्दात सांगितलं तुम्ही. आणि म्हणून आपण लोकांनी निदान आपली प्रॉपर्टी पुढे जाताना ती स्पष्टपणाने जावी, म्हणजे नंतरचे लोक म्हणणार नाहीत. एवढी काळजी घेणं म्हणजे Very true. माझ्या प्रॉपर्टीचं काय करायचंय याच्यातला माझा अहंकार ह्याच्यापेक्षा माझ्या नंतरच्या लोकांची मला काळजी आहे की बाबा रे हे असं करा, भांडू नका. ही काळजी त्याच्यातून व्यक्त होणं हे जास्त महत्वाचं आहे असं म्हणायचंय तुम्हाला. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर म्हणजे महाभारतात भीष्म पर्व एक म्हणजे तो चॅप्टरच आहे. युधिष्ठिर आणि भीष्मांचा संवाद. भीष्म ज्यावेळी शरपंजरी पडलेले होते तर त्यावेळी अर्थशास्त्र, राजनीती अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी विवेचन. इट्स अ पार्ट ऑफ महाभारत. ओके. तर त्या भीष्म पर्वामध्ये पण म्हणजे त्याच्यात एक आलेली गोष्ट अशी आहे की याला युधिष्ठिराला एक प्रश्न यक्ष धर्मराज प्रश्नवली त्याच्यात आहे. तर यक्ष म्हणजे यम धर्मराजाला एक प्रश्न विचारतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. तर त्याने यमाला दिलेलं उत्तर आहे की अनेक लोक मरण पावताना आपण रोज बघतो, एक दिवस आपण पण मरणार हे माणसाच्या डोक्यात कधीच येत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. खरंय. तर त्यामुळे आपण जाऊ एक दिवस हे लोक इमॅजिनच करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे ते मृत्यूपत्र लिहिण्याच्या बाबतीत किंवा तयार करण्याच्या बाबतीत बेफिकिरी दाखवतात. 100%. अगदी खरंय. आणि मला आणखीन एक गोष्ट सांगा की मृत्यूपत्र बनताना बहुतेक वेळेला आपण म्हणतो की आमची स्थावर जंगम मालमत्ता एवढी आहे, या मालमत्तेचं आम्ही हे करणं, वितरण करणं. पण आताच्या काळामध्ये म्हणजे ते पूर्वी पण होते पण तेव्हा ते गणले जात नव्हते, फिंगर्स क्रॉस. अँड दॅट इज IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. बुद्धिमत्ता ही पण मालमत्ताच असते. जसं तुम्ही अरिस्टॉटलच्या वेळेला सांगितलं त्याच्यामध्ये गुलाम ही मालमत्ता होती. मी मध्ये कुठेतरी असंही वाचलं की लोकांना विचारलं जायचं, आपल्याकडच्या लोकांना विचारलं जायचं की भाऊ तुझ्याकडे काय मालमत्ता आहे असं. तर तो माझ्याकडे इतके फ्लॅट आहेत, इतके पैसा आहे, इतकी शेती आहे हे सांगायचं नाही. मेरे ना 4 बेटे हैं 2 बेटियां हैं असं म्हणायचा. म्हणजे काय, त्यांची मुलं ही त्यांची प्रॉपर्टी असं लोक समजायचं. किंवा माझ्याकडे इतक्या गाई म्हशी आहेत, इतके घोडे आहेत, ही प्रॉपर्टी होती. बाकीच्या गोष्टी असायच्या पण ही पण प्रॉपर्टी मानली जायची. तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा एखाद्याकडे प्रॉपर्टी असते की बाबा पैसा नाही आहे विशेष, पण अशा प्रकारची मालमत्ता आहे. म्हणजे जसं आपण परवा बोलत होतो तेव्हा आपलं बोलणं झालं की आता मी साधारणसे 50 पुस्तकं लिहिली आहेत, या पुस्तकांची रॉयल्टी येते. किंवा युट्यूब चॅनल आहे त्याचं मॉनिटाईज झालेले चॅनल असतात कुठले कुठले, त्याचे पैसे येतात. ही पण प्रॉपर्टीच झाली ना, कॅश प्रॉपर्टी नसली तरी. ऑफकोर्स. म्हणजे हा कार्यक्रम जो तुम्ही करता हा सुद्धा ही पण तुमची प्रॉपर्टी आहे. हो. तुमच्या नंतर या कार्यक्रमाचे राईट्स हे कोणाकडे जातील. करेक्ट. आणि आपण म्हणजे इवन IPRच्या बाबतीत आपण जो मुद्दा घेतला, क्वाईट इंटरेस्टिंग पॉइंट, की आपण लोक त्या बाबतीत किती उदासीन आहोत.
एक मराठी गृहस्थ होते वैद्य नावाचे मुंबईमधले. हा बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे काही दशकांपूर्वी त्यांनी असंच घरच्या घरी एक हा. पदार्थ तयार करून हम्म, म्हणजे थोडक्यात मी सांगितलं आपल्या लगेच लक्षात येईल. हम्म. बटाट्याची भाजी कालवून ती डाळीच्या पिठात तळून हा, एक त्याचा भाग तयार केला. हा, आणि नंतर तो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना दाखवला. त्यानंतर त्यांना सांगितलं की गिरणी कामगारांसाठी हा वडापाव म्हणून जर तू दिलास हा, तर हे खूप कमी खर्चात हे हा. एक चांगलं लोकांना साधन होईल. बरोबर. पण वैद्य साहेब त्यांना ह्याचं पेटंट मिळू शकलं असतं. आज तुम्ही बघा मॅकडोनाल्ड किंवा या सगळ्या जे काय KFC असेल जगभर यांनी त्यांच्या खाण्याच्या पदार्थांच्या रॉयल्टीज केल्या. हो हो हो. इंटरेस्टिंग गोष्ट अगदी एखाद्या स्त्रीनी एखादी नवीन रांगोळी तयार केली हा दॅट बिकम्स हर प्रॉपर्टी. हो. मग ह्याचे असंख्य आता आता पुस्तकाचे राईट्स जसं तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. 1993 मध्ये मी रेकी शिकवते. 1993 मध्ये मला एक सिम्बल मिळालं होतं. मी मेडिटेशन करताना काही काही मिळत असतात तसे मिळालेले. त्याच्यानंतर माझ्याकडे एक वास्तूवाला शिकायला आला होता. तेव्हा मी त्याला सगळ्यांना शिकवलं, त्याला शिकवलं. त्याला ते इंटरेस्टिंग वाटलं. त्यांनी मला विचारलं की मी माझ्या पुस्तकामध्ये हे सिम्बल लोकांना देऊ का, कारण हे वास्तूच्या प्रोटेक्शन करतं, होऊ शकतं. म्हटलं दे. आणि आजच्या तारखेला तुम्ही पाहाल तर सगळीकडे स्वस्तिक ओम त्रिशूल ते जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल हे मला मिळालेलं आहे 93 मध्ये. ग्रेट. पण मला पुष्कळ वेळा लोक म्हणे अरे तुम्ही त्याचा पेटंट का नाही केला, त्याचं हे नाही. मला माहित नाही. मी त्यावेळेला त्यांना एवढंच सांगितलं, म्हटलं परमेश्वराने लोकांना देण्याकरता ती गोष्ट दिली होती, मी दिली, माझं काम झालं. पण आता या अशा स्थितीमधल्या या ऍटिट्यूडला तुम्ही काय म्हणाल, तुमची काय कमेंट असेल? कारण ही माझी ऍटिट्यूड ह्याच्याबद्दलची आहे, अशी हजारो लोकांची हजारो गोष्टींबद्दलची असते. नाही, मला असं वाटतं याचं मी कमर्शियलायझेशन हा शब्द नाही वापरणार. पण जर समजा ज्या आज तुम्ही इतकं मोठं काम करत आहात रेकीपासून बाकी सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवतात, तळमळीने पोहोचवतात. अशा वेळी जर हे सिम्बल कॉपीराईट करून घेतलं असतं तर ह्याची काय एक व्हॅल्यू आली असती. कोणालाही ते वापरायचं असतं तर तुम्हाला रॉयल्टी दिल्याशिवाय त्याला ते वापरता आलं नसतं. आणि कोणतं सामाजिक कार्य करत असताना जर मग ते पैशाचं पाठबळ मिळालं तर ते मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकतं. ओके. म्हणजे त्या गोष्टीचा फायदा आज अनेक इतर गरजू लोकांना तुमच्या मार्फत झाला असतो. म्हणजे आता आय वुड टेल यू वन थिंग. हे मी स्वस्तिकम त्रिशूलचं जे तुम्हाला उदाहरण दिलं याचं आज तुम्हाला कुठेही ते दिसतं. लोक पितळाची बनवतात, ती घरावर लावतात. आणि मी लोकांना काय सांगते, साधं, आणि ही गोष्ट पाहिलेली आहे भरपूर लोकांनी, साधं लाल रंगाच्या बॉलपेननी एवढंच 1 सेंटीमीटर आकाराचं स्वस्तिकम त्रिशूल तुम्ही घराच्या सगळ्या भिंती, सगळे दरवाजे, सगळ्या खिडक्यांवर काढा फक्त. बस, बाकी काही करू नका. तुमच्या घराला इतकं सॉलिड प्रोटेक्शन मिळेल की कुठचीही नेगेटिव्ह गोष्ट तुमच्या घरात येऊ शकणार नाही. ग्रेट. इतकी साधी गोष्ट आहे. पण आता हे लोकांपर्यंत पोचावं एवढा माझा हेतू असतो. ह्याच्यातून मला माहित नाही, पण हे सक्सेशन कसं ह्याचं अशा गोष्टींचं होऊ शकतं का? हे दिलं सक्सेशन झालं नाही, पण मग याला ते लिगल बेस राहत नाही. लिगल बेस राहत नाही याला. दिलं हे तुमच्या नावावरती जाणार नाही अनलेस तुम्ही ते कुठेतरी रजिस्टर केलं त्याच्याशिवाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिरुपतीचा लाडू प्रसाद तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. तो पेटंटेड आहे. कुठला? तिरुपतीचा लाडू जो आहे
तिरुपतीचा लाडू, हा. तो देवस्थाननी पेटंट केलेला आहे. अरे वा. तो दुसरा कोणताही हलवाई तो लाडू बनवू शकत नाही. ओ, ओके. तसंच या कोल्हापुरी, गोष्टी अशा करू शकतो आपण. एक्झॅक्टली, मग कोल्हापुरी आता चप्पल. मी तुम्हाला एक विचारू, हे करतोय ना आपण, आता ह्याच्याबद्दल थोडं अजून बोलू, पण मला एक गोष्ट पाहिजे ह्याच्यामध्ये, की अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण पेटंटेड करू शकतो आणि त्याचे पुढच्यांना राईट्स देऊ शकतो आपल्या लोकांना, याची कोल्हापुरी पण आपण चप्पल वर्कआउट करणं, याच्यावर एक कार्यक्रम करावा लागेल मला वाटतं. कारण अशा चालेल. पुष्कळ छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हा, आता सहज विषय निघाला म्हणून सांगतो. हा. कोल्हापुरी चप्पल तुम्ही घातली असेल, हो. त्याचं कोल्हापूर चप्पल असोसिएशननी पेटंट घेतलेले. ओ. ती चप्पल जर तयार करायची असेल तर तुम्हाला ती कोल्हापुरातच तयार करायला लागेल. मी आता नाशिकमध्ये बसून जर मला कोल्हापुरी चप्पल तयार करायची असेल, आय कॅनॉट डू, मला करता येत नाही. ओके. तुम्हाला ठाण्यात बसून करायची असेल तर ती ठाण्यात तुम्हाला तयार करता येणार नाही, तुम्हाला कोल्हापुरात जावं लागेल. आता बघा सामाजिक फायदा कसा झाला, की कोल्हापूरला गेल्यामुळे मग तिथे रोजगार आला. आज माझ्या माणूस पण तिथे जाऊन चालू करू शकतो, पण मग त्याचा बेनिफिट जो आहे तो कोल्हापूरला होईल. किती मोठं सामाजिक कार्य त्यांनी करून ठेवलं झालं काम. अगदी खरी गोष्ट. हेच कॉपीराईट त्यांनी केला नसता, हा. आज जे मोठमोठे चप्पल शूज मधले ब्रँडेड लोक आहेत त्यांनी सुद्धा तो ब्रँड काढला असता कोल्हापुरी नावाखाली. जसं आपलं हळदीचं पेटंट केलं होतं ते डॉक्टर माशेलकरांनी इंडियामध्ये परत आणलं. बरोबर आहे. बरं, आता मला सांगा, हे पेटंट आणि विल आणि सक्सेशन यांचं पण काहीतरी खूप जवळचं नातं, ते कसं? आता हे जे वेगवेगळे विविध पेटंट्स, रॉयल्टीज, कॉपीराईट, पुस्तकांना कॉपीराईट मिळतो. तुम्ही गाणी म्हटली असतील, युट्यूबवरचे तुमचे कार्यक्रम असतील, ह्या गोष्टींना तुम्हाला कॉपीराईट्स मिळतात. हे सगळे तुमच्या नंतर, आणि यांना बरंच म्हणजे 25 वर्षापासून ते 85 वर्षापर्यंत त्यांचं लाईफ आहे. म्हणजे त्याच्यातनं मिळणारे पैसे तर ते तुमच्या नंतर कोणाला मिळणार, हे जर तुम्ही मृत्यूपत्रात लिहून ठेवलं तर आपोआप तो माणूस, जसं एखादा फ्लॅट असेल, तो फ्लॅट कसा त्या माणसाच्या नावावरती होईल, तसं हे अधिकार तुम्ही मृत्यूपत्रात लिहून ठेवल्यानंतर ते अधिकार त्या माणसाला मिळतील, ज्याला तुम्ही आज मृत्यूपत्रात लिहून ठेवा. आणि याच्यासाठी तुमच्या ज्या काही खासियत असतात त्यांचा पेटंट करायचा आणि मग तो प्रॉपर्टी म्हणून मृत्यूपत्रात लिहायचा. अगदी बरोबर. ओके, दॅट इज अ वंडरफुल कन्सेप्ट. आणि मला वाटतं की मृत्यूपत्र, सक्सेशन याच्याबद्दलचा हा एक जो अँगल आहे ना, हा एक खूप सुंदर अँगल तुम्ही मला ते म्हणजे आता आपल्या लोकांना सांगितलं. आणि याच्या बरोबर तुम्हाला एक मला पटकन आता सांगा तुम्ही, की तुम्ही अरिस्टॉटलच्या मृत्यूपत्राबद्दल बोलला, तुमच्याकडे हिटलरचं पण मृत्यूपत्र आहे. हो, हिटलरच्या आधी शेक्सपियरचं पण आहे. विल्यम शेक्सपियरचं, ते सगळे आर्काइव्ह मी करून ठेवलेले आहे. अरे वा. ओके ओके, विलियम शेक्सपियरचं. ओ, लवली. आणि आता विल्यम शेक्सपियरचं हे जे मृत्यूपत्र मी आता आपल्याला दाखवलं, माझ्याकडे बऱ्यापैकी प्रॉमिनंट लोकांचे विल्स आहेत. हे त्यांनी 25 मार्च 1916 साली लिहिलं होतं. ओके. 25 मार्च 1616, 1616, सॉरी, 25 मार्च 1616ला त्यांनी लिहिलं आणि एप्रिल 1616 म्हणजे फार अगदी लवकरच त्याचा मृत्यू झाला त्याच्या. ओके. तर या मृत्यूपत्राचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी पहिल्या बायकोपासूनची मुलगी होती त्याला, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न जे केलं ते त्यांनी खूपच वयाने, म्हणजे त्याच्या मुलीपेक्षाही तरुण असलेल्या मुलीशी त्यांनी लग्न केलं.
हा आणि मग त्याच्यानंतर त्याची जी काय साहित्य संपदा, त्याची इस्टेट, त्याचं राहतं घर, हे त्याने मृत्यूपत्राद्वारे पहिल्या बायकोपासनं जी मुलगी झाली होती तिला सगळं देऊन टाकलं. ओके. आणि ती जी पत्नी होती, त्या म्हणजे द्वितीय पत्नी ती, तिला सरप्राइझिंग म्हणजे हा खूप डिबेटचा शतकानुशतक हा सगळा विषय झालाय की त्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी सेकंड बेस्ट बेड म्हणजे ज्या बेडवरती ते नंतर म्हणजे हा दुसरा बेड तो फक्त म्हणजे झोपायचा पलंग फक्त तेवढाच तिला दिला. बापरे. हो. तर त्यामुळे की काही लोकांनी त्या गोष्टीवरनं त्याच्यावर टीका केली हा आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की बेस्ट बेड जो असतो तो हा त्यांनी रिस्पेक्ट म्हणून तिला दिला. हा हा म्हणजे हे असं एक गूढ किंवा त्याच्यातच राहिलं. पण आजही याच्यावरती चर्चा होताना दिसते की विल्यम शेक्सपियर सारख्या महान साहित्यिकांनी हा दुसऱ्या पत्नीवरती अन्याय केला की काय हम्म. याच्यावर आजही म्हणजे 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेला हो. तरी याच्यावरती ही चर्चा होती. आणि मला वाटतं शेक्सपियरचं घर अजूनही लंडनमध्ये खूप छान प्रिझर्व करून त्याचं म्युझियम करून ठेवलेलं आहे. म्युझियम बरोबर. मध्ये आम्ही बघून आलो ते. अच्छा. त्याच्यानंतर हे जॉर्ज वॉशिंग्टन ओ ओके. जे हा जे अमेरिकेचे प्रेसिडेंट हो होते, हो हो. याचं जॉर्ज वॉशिंग्टन. 9 जुलै 1799 हम्म. ते 14 डिसेंबर 1799 हम्म. 9 जुलैला त्यांनी ते विल लिहिलं आणि 14 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. हा हे बघा हे हा हा. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ओघवतं अतिशय सुंदर इंग्लिश. हा त्या काळी सुद्धा लिगल टर्म्स आणि या त्यांनी हा. खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले होते. ओके. दॅट इज अमेझिंग. अप्रतिम. तुम्ही मेन्शन केलं होतं की हिटलरने मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या प्रॉपर्टी बद्दल तर लिहिलंच होतं पण जर्मनीच्या करता पण काहीतरी लिहिलं होतं. ॲडॉल्फ हिटलर हे व्यक्तिमत्व कोणाला माहिती नाही असा माणूसच असू शकत नाही. आता आपण सगळ्यांना हिटलर म्हणजे त्याचा एक पैलू सगळ्यांना माहितीये, हुकुमशाह किंवा वगैरे वगैरे. समथिंग इंटरेस्टिंग आय टेल यू की त्याचा आणि मृत्यूपत्राचा संबंध कसा. तर हे हिटलरचं विल मी तुम्हाला दाखवतो. हिटलरने 1945 साली विल केलं होतं. ओके. त्याची 17 वर्षापासूनची एक मैत्रीण होती इवा ब्राऊन. हा इवा ब्राऊन तिचं नाव. हा जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये त्याच्या लक्षात आलं की आपण आता सगळ्या बाजूनी घेरलो गेलेलो आहे हा आणि आता शत्रूच्या आपण हातात सापडणार. त्यावेळी त्यांनी इवा ब्राऊनशी लग्न केलं. त्याच्यानंतर मृत्यूपत्र तयार केलं आणि मग नंतर आत्महत्या केली. ओरे बापरे. तर आणि हे बंकर मध्ये तयार केलं गेलेलं विल आहे. हा. आणि त्याच्या विल मध्ये त्यांनी त्याचे जे काय बिलॉंगिंग होते किंवा ज्या काय त्याच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी जवळच्या सरदारांना किंवा त्याच्याकरता जे लढत होते त्याच्या जवळचे लोक त्यांना दिल्या विलनी. आणि त्याच्याही पेक्षा जर्मन राष्ट्र जे आहे ते तो स्वतःची संपत्ती समजत होता. हा त्यामुळे जर्मन राष्ट्र कसं चालेल म्हणून त्या देशाचं पण त्यांनी विल तयार केलं. ओरे बापरे. आणि दॅट इज कॉल्ड टेस्टामेंट ऑफ द कंट्री. ओके. जगाच्या इतिहासात हो ते पण विल याच्यात आहे. जगाच्या इतिहासात टेस्टमेंट ऑफ द कंट्री हे जर्मनीच्या राज्यघटनेत आजही वापरलं गेलंय का असं विचार. नाही, ते नंतर नाही वापरलं गेलं कारण नंतर हिटलरचा अस्त झाला. पण अशा स्वरूपाचं
विल लिहिलं जाऊ शकतं. हा देशाचं ही जगातली एकमेव घटना आहे. ओके म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे त्याच्या नाट्यपूर्ण आयुष्यात हा ही पण माझ्या दृष्टीने म्हणाल तर, कारण आता मी विलचा अभ्यासक असल्यामुळे हा हे त्यातलं एकमेव विल हा असं नाट्यपूर्ण पद्धतीचं. आणि सेकंडली एक आता ओव्हर आय हॅव गॉन सो मेनी विल्स, हा तर माणसाची सायकोलॉजी हा आणि त्याच्या विल मधलं रिप्रेझेंटेशन हा ह्याचा जवळून संबंध असतो. ओके सौम्य प्रकारचा माणूस असेल त्याची मृत्यूपत्रातली भाषा पण तशी सौम्य प्रकारची असेल. हा. तो शक्यतो असं सगळ्यांनाच सर्वसमावेशक असं सगळ्यांना वाटून देण्याचा प्रयत्न करेल. हा अग्रेसिव्ह नेचरचा माणूस असेल त्याची विलची भाषा सुद्धा तशी येईल. ओके काही गोष्टी इतरांना अनफेअर वाटू शकतील, पण हा. त्याला ज्या पद्धतीने योग्य वाटेल, म्हणजे तो एकाच मुलाला किंवा काही वेळा मुलं असताना पण बाहेरच्या माणसाला इस्टेट देऊन जाऊ शकतो, हा. असं सुद्धा होऊ शकतं. सो इट डिपेंड्स. माणसाचं नेचर आणि त्याचं विल हा ह्याच्यात खूप अन्योन्य संबंध आहे. ओके आणि हिटलरच्या विलकडे आपण त्याच दृष्टीने बघायला पाहिजे. हा अगदी खरी गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट. मला वाटतं आणखीन एक तुमच्याकडे असलेलं विल म्हणजे नेपोलियनचं विल. हा. हे नेपोलियन बोनापार्टचं विल आहे. हम्म. 1821 मधलं विल आहे हे. हा हा आता ओके हा. आणि चांगलं बरेच पानं त्यांनी लिहिलेली आहेत, म्हणजे चांगलं जाडजूड विल आहे हे. हो 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 हो. तर तर त्याच्यात नेपोलियन हा जगज्जेता होता, अनेक राष्ट्र त्यांनी जिंकली. हम्म. ह्याच्या विलचं वैशिष्ट्य असं हम्म. की त्यांनी ज्यावेळी विल केलं हम्म. त्याचे जे काय नंतर त्याच्या स्वतःचे ऍसेट्स होत्या, त्यांनी त्याच्याशी लॉयल जे काय सेनापती राहिलेले होते हम्म. त्यांना ते वाटून दिलं. ओ ओके फॅमिलीमध्ये खूप कमी गोष्टी त्यांनी वाटल्या. ओके आणि त्याच्याही पेक्षा एक त्या विलमध्ये म्हणजे त्याच्या हा. मनाचा मोठेपणा समजतो मी हा, की ज्यावेळी तुम्ही युद्ध करता, हा. कोणत्याही राष्ट्रामध्ये युद्ध होतं, त्यात निरपराध लोक पण मारले जातात. होय तर त्यांनी अशा असंख्य, कारण आता अनेक कंट्रीज वरती त्यांनी हल्ले केले होते, हा युद्ध झाली होती. तर जे काय निरपराध लोक त्याच्यात गेले, त्यांचं निधन झालं, हा त्यांची माफी मागितलेली त्यांनी त्या बिलमध्ये. अरे बापरे म्हणजे ही सेन्सिटिव्हिटी हो ही दाखवणं हा हे सुद्धा एक तेच. खूप दॅट मोठी इज गोष्ट आहे. मोठी खूप गोष्ट. मोठी गोष्ट आहे ही, जी सगळ्यांना नाही शक्य होत. आणि बरोबर आहे. नेपोलियन सारखा माणूस जो जग जिंकायला आलेला, त्यांनी हे केलं इज समथिंग रिअली अमेझिंग. व्हेरी ट्रू. आणि त्याचं आता विलचे जास्त पानं, हा तर त्याच्यावर सहज आठवलं की हा. जगातलं सगळ्यात जास्त पानांचं विल हा त्याचं एक record आहे. हा हा त्यात 1088 वगैरे अशा पानांचं हा सगळ्यात, म्हणजे त्या माणसाचं खूप मोठं, त्याचे अनेक व्यवसाय होते, इस्टेट खूप मोठी होती, म्हणून त्याचं जगातलं सगळ्यात मोठं विलचं रेकॉर्ड आहे. तसंच जगातलं सगळ्यात छोटं विल. हा. पण मोठ्या वेलचं कोणाचं आहे रेकॉर्ड? नेपोलियनचं? नाही नेपोलियनचं हे नंतरचं, बऱ्यापैकी लेटेस्ट एका रतन टाटांचं? नाही जर्मन माणसाचं एका विल आहे. अच्छा आणि एक सगळ्यात जगातलं छोटं जे विल आहे का ब्रिटिश माणसाच्या नावावरती आहे, हा. 2च शब्दात विल आहे. ओ ऑल हर्स. अच्छा सगळं ते तिचं माझ्या नंतर. ओके त्यांनी बायकोला दिलं ऑल हर्स. आता अर्थात ते त्याला तेव्हा ते मान्य केलं गेलं, आता ते मान्य का होणार नाही, कारण त्याच्यात क्लॅरिटी नाही. हर म्हणजे कोण, ती त्याची बायको आहे का, मुलगी आहे की मैत्रीण आहे की आई आहे की बहीण आहे, हे स्पष्ट होत. बरोबर. पण अशा स्वरूपाचं विल आता चालणार.
पण म्हणजे ती रेकॉर्ड म्हणून ह्या दोन गोष्टी आहेत. हो, ऑल हर्स इज व्हॉट आय बिलॉंग्स टू मी आफ्टर मी गोज टू हर, ॲज सिम्पल एज दॅट. एक्झॅक्ट पण एक्झॅक्टली. त्यावर याची क्लॅरिटी कोर्टाला येणार नाही आजच्या काळामध्ये. नाहीये. शी कॅन बी एनीबडी, बायको असेल, मैत्रीण असेल, मुलगी असेल, किंवा अशीच कोणीतरी असेल, काही पण असू शकतं, बरोबर आहे. असं लोक म्हणू शकतात. आणि क्लॅरिटी नसल्यामुळे ते कोणालाच ते पैसे देता येणार नाहीत. हो. मग त्याची विभागणी वारसांमध्ये समान प्रमाणात होईल. हा. हे ते विल केलं काय किंवा नाही केलं काय, इट्स हा. वन अँड द हो. ओके. आणि याच म्हणजे आपण पुढच्या अजून म्हणजे आता ऐतिहासिक आपण पुढच्या ह्याच्यात आपल्याला हे बघायचं आहे अजून की विल करताना माणसानी काय काय गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, काय काय गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. अगदी बरोबर. विल आता- का केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, कुणी केलं पाहिजे, आणि काय काय गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. कारण तुम्हाला एक भान गोष्ट ठेव- सांगू मी, हा. एक गमतीची गोष्ट आहे पण प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. आमच्याच इथे आमच्या घराच्या समोर एक भिकाऱ्याची फॅमिली राहायची. बरं, काय रस्त्यावर बसून भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांची फॅमिली. काय असणार त्यांच्याकडे असं आपण गृहीत धरतो की नाही. एक दिवस तिथे तो भिकारी, तिथे तो रात्री झोपायचा, तिथे तो गेला. तो गेल्यावर त्याला उचलायला जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांनी बघितलं त्याच्या खाली, त्या जिथे तो झोपला होता तिथे खाली लाखो रुपये होते, भिकेतनं मिळवून वाचवलेले. हं. आणि मग त्या पैशांवर त्याच्या पोरांचा वाद चालू झाला की हे कोणाचे. नाही, पण मग असं आहे की आता पैसे आहेत तर त्याने विल करून ठेवायलाच पाहिजे होतं. ते भिकारी स्वतः असं अडाणी होता. म्हणजे ही मी तुम्हाला 60 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. ते झालं तेव्हा मी स्वतः 10 वर्षाची होते. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं मगाशी की हा. भान ठेवायला पाहिजे विल हा. करताना, तर थोडा एक असा म्हणजे विनोदाचा भाग सांगतो. आपण एवढ्या गंभीर विषयावरती बोलतोय हा. तर तर थोडासा कुठेतरी त्याच्यात विनोदाचा. तर हा. एकदा असं होतं हा. की पती पत्नी असतात हा. आणि पत्नीला खूप असा दुर्धर आजार झालेला असतो हो. आणि ती शेवटच्या स्टेजला असते, हम्म. जाणारच आता काही दिवसानंतर. मग मग ती नवरा तिला विचारतो की काय भाऊ तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. हम्म. पण ते की चित्रकाराला बोलवा, मला एक शेवटचं माझं पेंटिंग काढून ठेवायचं हा. आणि ते मी वरती तुम्ही घरात लावा. हा. ठीक आहे, तो त्याप्रमाणे घाईघाई चित्रकाराला बोलवतो हा. आणि ती चित्रकाराला सांगते की माझ्या गळ्यात सोन्याचे हिऱ्याचे दागिने पण काढ. हा. आता ते तिच्याकडे नसतात पण हा. ती त्या चित्रकाराला काढायला लावते. हा. तर ते तसं दागिन्यांनी मडलेलं असं सुंदर ते चित्र तयार होतं. हम्म. नंतर तो नवरा तिला विचारतो चित्रकार गेल्यावर की मग हे सगळं चित्र छान झालंय पण तू दागिने का काढलेस, हे तर आपल्याकडे नाहीच आहेत. हा. तो भान ठेवणं असतं ना, त्याच्यावरनं मी म्हणजे ती स्त्री किती हुशार होती. हा. तर ती नवऱ्याला सांगते की मी गेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करणारच आहात. हा. आता हे जी कोण नवीन स्त्री येईल ती तुम्हाला विचारेल हे दागिने कुठे आहेत, हा. आणि ते तर नाहीच आहेत. त्याच्यामुळे रोज तुमची भांडणं होतील आणि तोच माझा हेतू आहे. म्हणजे तिने बघा भान ठेवून किती मृत्यूपत्र न करता सुद्धा ती किती जाताना योग्य गोष्ट करून गेली. अगदी अगदी. हवी तिथे काडी लावून गेली ती. राईट. अशा पद्धतीने पण उद्योग केले जातात. नाही, तसं नाही, हिसाब नीतीतली पण एक खूप सुंदर गोष्ट आहे हिसाब नीतीत. हा. हिसाब नीती म्हणजे बरं म्हणजे
हजारो वर्षापूर्वीची ती साधनीती. हा तर त्याच्यात काय होतं की एक असं पती पत्नी असतात हा आणि त्याच्या नवऱ्याकडे अरबी घोडा असतो. अरबी घोडा म्हणजे आजची जॅग्वार समजा किंवा तुम्ही मर्सिडीज समजा, असं व्हॅल्युएबल. तसं तेव्हाचा अरबी घोडा तेव्हा तसा असायचा. हो. हा. तर मग त्याला तोही म्हणजे निपुत्रिक मुलबाळ काही नसतं. तर त्याने असं लिहून ठेवलेलं असतं की मी गेल्यानंतर हा जो घोडा आहे हा विकायचा. हा विकून जे पैसे येतील हा त्याचा दान धर्म करायचा. ओके. दान धर्म. मग तो नंतर गेल्यानंतर ती हा बायको विचार करते, बाकी तर याने काहीच ठेवलं नाही. हा तो घोडा एक ठेवला, तो पण दान धर्मात घातला. आता मी काय करायचं? हम्म. मग तो हुशार माणसं, म्हणजे आपण आजच्या याच्यात सॉलिसिटर म्हणा किंवा चांगला निष्णात वकील हा अशा माणसाकडे सल्ला घ्यायला. हा तो काही नाही, सोपं आहे. हा तिच्या घरी मांजर असतं. हा समजा घोड्याची किंमत 1000 रुपये धरून चला समजा. हा त्याच्या ह्याच्यात. तर ती सांगते की हा घोडा विकायचा आहे आणि हे मांजर पण विकायचं. हा मांजर पण विकायचं. मांजराची किंमत 999 रुपये हा आणि घोड्याची किंमत 1 रुपया. पण अट अशी आहे, जो मांजर विकत घेईल त्यालाच घोडा मिळेल. तो घोडा विकला जातो, 1 रुपया ती दानधर्म करते आणि 999 रुपये ती ठेवून स्वतःकडे. देते. दॅट्स अ ब्रिलियंट वे ऑफ पुटिंग थिंग्स. व्हेरी ट्रू. अगदी. तर जर समजा म्हणजे आता जर त्या माणसाने बिल बनवून ठेवलं असतं हा योग्य त्या पद्धतीने, करेक्ट. तर असे 999 रुपये त्याच्या इच्छेच्या बाहेर गेले नसते. गेले नसते. करेक्ट. म्हणून ते करायचं. ट्रू. अगदी छान. तर अशा पद्धतीने मला वाटतं तुमच्याकडे ही जी विल, तुमच्याकडे इव्हन रतन टाटांचं पण विल आहे, इफ आय मिस्टेक नॉट. हो. आणि एक मिनिट, त्याच्या आधी आपण हे विन्स्टन चर्चिलचं, ओ वाव. ओके. म्हणजे हे ब्रिटिश पंतप्रधान होते ओ आणि 24 जानेवारी 1965 त्यावेळी हे विल केलेलं होतं त्यांनी. ओ ओके. आणि ह्या विलचं वैशिष्ट्य म्हणजे हा त्यांनी म्हणजे उघं होतं तर इंग्रजी होतंच, त्यात प्रश्न नाही. हम्म, पण प्रत्येक पानापानावरती त्यांनी सही केली. हम्म. म्हणजे विलमध्ये एखादं पान बदललं गेलं आणि नंतर कोणीतरी नंतर त्या आपल्या मागे दुसरं पान लावलं, हा असं व्हायला नको म्हणून हा त्यांनी प्रत्येक पानावर स्वाक्षरी केलेली होती. वाव. पण करतात ना जनरली सगळ्या लिगल हो, डॉक्युमेंट मध्ये. आम्ही करतो, म्हणजे आम्ही त्याच्यावरती तो हे करून हो. म्हणजे तो प्रत्येक पानावरती पण पूर्वी सहीचा करायचे नाहीत. ते करत. आजही नाही केली जात, काही काही लोक हा. नाही करत, पण ते प्रत्येक आय थिंक पानावरती दॅट इज स्वाक्षरी. अप्रोप्रिएट. ऍब्सोल्युटली. म्हणजे म्हणजे बदललं नाही जाऊ शकेल. आणि वाद निर्माण होऊ नाही शकत त्याच्या. करेक्ट. दॅट्स ट्रू. त्याच्यानंतर हे एक असून हे भारतातलं खूप गाजलेलं विल आहे. हा हा. बिर्ला फॅमिली पैकी हे विल आहे. ओ अच्छा. प्रियवदा बिर्ला आणि माधव प्रसाद बिर्ला हा त्यांना म्हणजे इश्यू नव्हता, मुलबाळ नव्हतं, हो तर त्याच्यामुळे आधी त्यांनी एक विल केलेलं होतं. ते बिर्ला फॅमिलीमध्येच त्यांनी ती प्रॉपर्टी दिलेली होती. ओके. पण नंतर माधव प्रसाद आधी वारले. मग त्याच्यानंतर या प्रियवदा बिर्ला हम्म. त्यांनी नंतर दुसरं विल एक्झिक्यूट केलं. नंतर दुसरं विल एक्झिक्यूट. ओके. म्हणजे मग त्या बिर्ला फॅमिलीमध्ये ती प्रॉपर्टी न देता हा त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट होते हा RS लोढा म्हणून. हा त्यांनी त्यांच्या नावाने मग ते सगळं त्यांचं बिल हा. ते त्यांच्या नावाने. ओ म्हणजे हे आता हे अशा साठी सांगतो की ही गाजलेली केस आहे हा हा भारतीय याच्यात आणि खूप मोठी रक्कम हा. बिर्ला फॅमिली मोठी रक्कम होणार. हम्म. तर ते
ते नंतर मग त्याच्यावरनं खूप कोर्ट केसेस झाल्या. हा कोलकाता हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस चालल्या. हा 2000 अगदी आता 2 वर्षापूर्वीच ते जे विल आहे हा ते लोढाजींच्या बाजूने त्याचा निकाल लागला हा आणि ती जी प्रॉपर्टी ती कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीला दिली हा विलनी. ते विल कोर्टाने गृहीत धरले, ओ मान्य केलं. ओके ओके. तर पण अशी त्याच्यानंतर कॉन्ट्रोवर्शियल पण गोष्टी होतात. होऊ शकतात. ओके तसंच हा एक आपल्या सर्वांचे आदरणीय हा ज्यांना आपण विजनरी म्हणतो तसे स्वर्गीय धीरूभाई अंबानी हा त्यांनी त्यांचं विल केलं नव्हतं. नव्हतं. मृत्यूपत्र केलं नव्हतं. ओ तर त्यामुळे नंतर कुटुंबात खूप मोठ्या कोर्ट इश्यूज आणि हे सगळं काही वर्ष ते सगळं चालू राहिलं आणि नंतर फॅमिली सेटलमेंट झाली आणि मग ते म्हणजे विल नसल्यामुळे कोर्टबाजी आणि या बाकी सगळ्या अनावश्यक गोष्टी ज्या आहेत हम्म. त्या त्यांना आमंत्रण दिलं गेलं. ओ आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला स्वर्गीय रतनजी टाटा, हा तर त्यांच्या विलचं वैशिष्ट्य म्हणजे असं हा. आहे की एक तर ते डॉग लवर होते, त्यांच्याकडे हो 2 पेट लवर होते. हो हो ही वॉज हा तर त्याच्यामुळे हा एक अजून म्हणजे की जर समजा तुमच्या नंतर प्राण्यांना जर काही ठेवून जायचं असेल तर कायद्याप्रमाणे डायरेक्ट प्राणी हा त्याचा बेनिफिशियरी होऊ नाही शकत. पण पण त्यांची पण तर काळजी घेतली गेली पाहिजे हो ते हयात असतात. हा मग कसं करणार? हा तर अशा वेळी तुम्हाला कुठल्या तरी व्यक्तीला किंवा संस्थेला नॉमिनेट करता येतं. काही ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवता येते. हा खाण्यापिण्यासाठी, संगोपनासाठी, औषधोपचारांसाठी त्या प्राण्यांच्या ती रक्कम बाजूला काढून ठेवता येते की जेणेकरून आपल्या नंतरही त्या प्राण्यांची काळजी, कारण ते प्राणी नसतात, ते नंतर तुमचे फॅमिली मेंबर्स झाले. हो हो अगदीच. आपल्यानंतर त्यांची काळजी कशी घेतली जाईल हे पण तुम्ही विनंती करू शकता. वाव अमेझिंग. हा आणि त्याच्यामुळे तो एक आदर्श रतनजी टाटांनी घालून दिला की तुम्ही तुमच्या नंतर ज्यांच्यावरती काही लोकांचं एखादं सोशल काहीतरी कॉज असू शकतो, ते पण तुमच्या वारसां इतकंच ती एखादी संस्था असेल, येस डेफिनेटली. हा तुम्ही त्यांच्यासाठी पण तुमच्या मृत्यूपत्राद्वारे तरतूद करून ठेवू शकता की थोडक्यात काय तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही अमर राहू शकता. होय नक्कीच. कार्य चालू ठेवून. अगदी. आणि ही खूप चांगला पॉइंट आहे, म्हणजे इट्स अ वंडरफुल मेसेज की या सगळ्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या मृत्यूपत्रामुळे ते अमर झाले. कार्यामुळे तर झालेलेच होते, तो विषय नाहीच, त्यांच्या कार्याने अमर झालेच, पण मृत्यूपत्रामुळे सुद्धा ते अमर झाले. आता त्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हा की कार्यामुळे अमर होण्यापेक्षा मृत्यूपत्रामुळे सिग्निफिकन्स कसा आला. हा एक अल्फ्रेड नावाचा माणूस होता हा आणि त्यांचा व्यवसाय होता डायनामाइट, म्हणजे सुरुंग किंवा सुरुंग म्हणजे अगदी बंदुकीच्या गोळीमध्ये पण ती दारू वापरली जाते, हा त्याला आपण गन पावडर, राईट त्याला ती दारू वापरून, तर ती बनवण्याचं त्यांचं मोठं साम्राज्य होतं. हा हा त्या अल्फ्रेड त्या गृहस्थांचे बंधू वारले. गैरसमज असं झाला की हेच गेले. मग ओके. हा पेपरमध्ये हे अल्फ्रेड गेले म्हणून ती सगळी बातमी अनेक देवा. वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती छापली.
हो, हो, हो. आणि ती कशा पद्धतीने छापली, हा. तो मृत्यूचा सौदागर गेला, एवढी युद्ध झाली याच्यात, एवढं म्हणजे ह्या माणसामुळे अनेक माणसं मेली, म्हणजे हा. त्यांच्यावर टीकेचा रोख धरून त्यांची ती बातमी प्रसिद्ध झाली. हे अल्फ्रेड तर जिवंत होते, हम्म. त्यांनी वाचलं आपल्याबद्दल, म्हणजे आपल्याबद्दल पेपरला काय मृत्यूलेख छापून आले. त्याला खूप वाईट वाटलं. हा. प्रचंड संपत्ती होती, पण आपण गेल्यावरती लोक चितू करतायत हम्म. हे लक्षात आल्यानंतर मग विचार परिवर्तन झालं. मग मग ते विचार म्हणजे मग त्यांना असं जाणवायला लागलं की काहीतरी भरीव काम करायला पाहिजे, तर नाही तर लोक आपल्याला आपण गेल्यानंतर शिव्या घालणार. बरोबर. त्यातून एका कल्पनेचा जन्म झाला. त्यांनी मृत्यूपत्र लिहिलं आणि मृत्यूपत्रात त्यांनी लिहिलं की या या गोष्टीच्या बाबतीत जो उत्कृष्ट काम करेल त्याला भरीव रक्कम आणि एक मोठा पुरस्कार. हम्म. आणि मग वेगवेगळे क्षेत्र त्याच्यासाठी निर्माण झाली, जे आज आपण नोबेल प्राइज म्हणतो. हा. ते अल्फ्रेड नोबेल त्यांच्या मृत्यूपत्रातनं नंतर हे सगळं तयार झालं. ओ. म्हणजे नोबेल प्राइज इटसेल्फ इज अ गिफ्ट ऑफ विल. मृत्यूपत्र. That's wonderful. That's really wonderful. मला वाटतं ही माहिती आतापर्यंत फार थोड्यांच्याकडे, म्हणजे अशी हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडे असेल इतकी कामाची माहिती तुम्ही आत्ता दिलेली आहे. आता एक मी विचारेन की एवढी सगळी वेल्स जी तुम्ही, त्यांचं कलेक्शन आहे हे सगळं, आणि त्याच्यावरची तुमची टिप्पणी, अशा प्रकारची काही पुस्तकं वगैरे पब्लिश केलीयेत का करायचं चाललंय? आहे, प्रोसेस मध्ये आहे. ओके. आणि त्याला तो जो मी मगाशी आपल्या गप्पांमध्ये तो विषय येऊन गेला होता, सायकोलॉजिकल अँगल. हा. करेक्ट. म्हणजे मी हे त्या माणसाचं, हा. त्याचा जगावरती झालेला इम्पॅक्ट, हो. त्या माणसाची सायकोलॉजी आणि त्याचं मी माझ्या पद्धतीने केलेलं विवेचन, असं त्याच्यावरती करतोय. एक्झॅक्टली. आणि ते पुस्तक येईल लवकरच. वाव. दॅट इज गोइंग टू बी अ मास्टरपीस, आय थिंक. म्हणजे विल आणि सक्सेशन या विषयामध्ये भारतीय न्याय संस्थेनी लोकांना अभ्यासाला ठेवावं असं ते पुस्तक होईल, असं तर मला वाटतंय. कारण याची गरज आहे. फार महत्वाचा विषय आहे. हो, कारण आपल्याकडे खूप दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. चांगले 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 लोक सुद्धा मृत्यूपत्र बनवून ठेवत नाहीत. नाही. म्हणजे सुशिक्षित लोक, चार्टर्ड अकाउंटंट असतील, वकील असतील, न्यायाधीश असतील, दुर्दैवानी ह्या गोष्टीला तितकं गांभीर्याने घेतलं जात नाही. म्हणजे मला वाटतं की ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीकडे त्याचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे केवायसी करता, तसंच प्रत्येक व्यक्तीकडे एका विशिष्ट वयानंतर, असं म्हणू शकतो का आपण, किंवा ज्या वेळेला ती व्यक्ती काहीही कमवायला लागते त्याच्यानंतर तिने स्वतःचं विल करणं आणि ते अपग्रेड करत राहणं इफ नीड बी, ही गरजेची गोष्ट आहे. अगदी अगदी. म्हणजे मला हा ज्यावेळी विचारलं जातं की विल केव्हा करायला पाहिजे, ज्या मिनिटाला तुम्ही कमवायला लागता, तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होते. कारण का की आपण म्हणतो मृत्यू अनिश्चित आहे. नाही, मृत्यूच फक्त निश्चित आहे, बाकी सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत. होय, फक्त त्याची वेळ आपल्याला माहित नाही. वेळ अनिश्चित आहे. नाही, वेळ पण निश्चित असेल पण ती आपल्याला माहित नाहीये. अगदी अगदी बरोबर आहे. तर मग त्यामुळे काय की जी घटना घडणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. इतर वेळा आपण काय म्हणतो
की एखादा नियम अपवादाने पण सिद्ध होतो. म्हणजे एका नियमाला अपवाद असतो. हो ह्या नियमाला अपवाद पण नाही. म्हणजे अजूनपर्यंत कोणीतरी परमेश्वराच्या राज्यात राहून गेला, 150 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, जगतोय कुठेतरी, असं हा. अपवादाने झालेलं. तर त्यामुळे हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी होणारच. हम्म. मग जबाबदारी आता ही अपवाद म्हणाल ना, तर अशा प्रकारचं म्हणाल तर मी लहान असताना एक घटना पाहिली, म्हणजे तुम्ही 150 वर्ष वगैरे म्हणालात म्हणून आय रिमेंबर. पण हे वन्स इन अ मिलियन अशी घटना होऊ शकते. माझे आजोबा वकील होते आणि ते एक केस लढत होते. इट वॉज अ व्हेरी ओल्ड, म्हणजे त्या काहीतरी राजकारण वगैरे, त्याच्यामध्ये एक माणूस एका कोर्ट मॅटरमध्ये 350 वर्षाचा एक संन्यासी साक्ष बरं. द्यायला कोर्टात आला होता की हा अमुक अमुक माणूस जो तुम्ही मेला म्हणून डिक्लेअर केलाय तो मेलेला नाहीये, त्याला मरत होता, मी त्याला वाचवलेला आहे आणि तो हा माणूस आहे. अरे बापरे. ही ती केस पण होती. म्हणजे मी ते कात्रण लहान असताना, म्हणजे काहीतरी समटाईम 1962-63 मध्ये वाचलं होतं. त्यावेळेची बरं. गोष्ट आहे. मी डिटेल्स सापडले की देईन तुम्हाला. पण या नक्की, नक्की. सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग अशा होऊ शकतात. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे येस, परमेश्वर असं काही म्हणजे प्रत्येक कोणी अमरपट्टा घेऊन येत नसतो, त्यामुळे प्रत्येकाचं जाणं हे निश्चित असतंच. तेव्हा वेळेत विल करणं बेटर राहतं असं. तर आणि रिसेंटली आता एक 100 वर्षाच्या आजीबाई आहेत. हा, त्यांचं आता एक 4-5 महिन्यापूर्वीच आम्ही विल केलं. ओके. तर ते म्हणजे आता मला वाटतं लिव्हिंग याच्यातल्या ओल्डेस्ट पर्सन ओके. असं ते एक रेकॉर्ड तयार झालेलं आहे. ते कुठल्या? नाशिकच्याच आहेत त्या आजी. ओके. हा, आणि त्यांचा जन्म जानेवारी 1926 चा. अच्छा, ओके, ग्रेट. म्हणजे त्यांना 100 वर्ष 3 महिने झाल्यानंतर आम्ही त्यांचं मृत्यूपत्र केलं. आणि त्यातून एक म्हणजे आम्ही त्या आजीबाईंबरोबर आम्ही संदेश दिला की इट इज नेव्हर टू लेट. No, it's never too late. It's never too late. It's never too early. Of course, तुम्ही कमवायला लागल्यानंतर विल करा. शाळेत असताना नका करू. बरोबर आहे. नाही, 18 वर्षाच्या खाली त्याची बेसिक रिक्वायरमेंट अशी 18 वर्षाच्या नंतरच करायला लागतं. हो. आणि एक ठाण्यामध्ये मी आता 2 महिन्यापूर्वीच एक विल केलं. ते रेकॉर्ड झालं आहे की 3 पिढ्यांचं विल. 86 वर्षाच्या आजीबाई, 58 वर्षाचा त्यांचा मुलगा आणि 24 वर्षाचा नातू यांनी एकाच दिवशी प्रत्येकाची विल्स बॅक टू बॅक अशी ठाणा रेकॉर्ड झाली. सुपर. आणि मग त्यांनी प्रत्येकाने आपापल्या जनरेशनच्या अक्रॉस संदेश दिला. तर 24 वर्षाच्या मुलांनी थोडक्यात की बाबा आपण मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो, चांगला सॅलरी आहे, वाय नॉट. बरोबर. आणि हा फार मोठा संदेश आहे. मला वाटतं या संदेशाबरोबर आज आपण इथे थांबू आणि पुन्हा एकदा ह्याच सगळ्या गोष्टी, म्हणजे विल कधी करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं, का करायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याकरता पुन्हा एकदा भेटूया. आता आपण हिस्टॉरिकल बघितलं, आता त्या कामाकरता भेटूया पुन्हा. आणि कदाचित ना आपला नेहमीचा साचा बदलून आय वुड डेफिनेटली लव्ह टू डू वन थिंग. तुमचं विल रेकॉर्डिंगचं स्टुडिओ आहे बरोबर नाशिकमध्ये, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं विल तुम्ही रेकॉर्ड करून ते तिथे त्यांनी विल बनवलेलं आहे आणि ते परफेक्ट कंडिशन मध्ये आहे वगैरे वगैरे, असं सगळं तुम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून देता. बरोबर आहे. त्या स्टुडिओ मध्ये शक्यतो आपण पुढचा एपिसोड रेकॉर्ड करूया. नक्की. आपला हा फॉर्मॅट असतो पण तो थोडा बाजूला ठेवून ते करूया. चालेल. ओके, चालेल. येस.
चले लवली वंडरफुल. लवली टॉकिंग टू यू. आणि येस, तुम्हाला काय आपल्या लोकांना काही मेसेज द्यायचा असेल तर द्या पटकन. वेळेत शारीरिक अवस्थेत मानसिक अवस्थेत सुदृढ असतानाच बिल करा, हा जेणेकरून तुम्ही कमवलेला प्रत्येक रुपया हा हा तर योग्य व्यक्तींच्या हातात योग्य वेळी पोहोचेल. परफेक्ट परफेक्ट. सो तुम्ही यशाची गुरुकिल्लीमध्ये आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या लोकांना, आपल्या व्ह्युअर्सना खूप सुंदर मेसेज मिळाले, खूप सुंदर माहिती मिळाली, ती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ओके. आणि आपण आता इथे थांबूया. येस. यशस्विता अलगद देई, अपयशातूनही यश घडवी. यशोश खरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. Plan for everything in life: weddings, careers, vacations. But when it comes to the end, why leave it to chance? Presenting Beyond Will, crafted by Advocate himself, a will drafting specialist. This workbook helps you document crucial details like your personal information, properties you own, insurances and mediclaims, vehicles owned by you, court cases, if any, and so much more. That's not it. There's space for you to express your feelings towards your loved ones. Forgive, thank, love, express it all here. Do it for your family, your loved ones, for your own self. This one's here for your family to have clarity and your heart to have a closure.